नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे फ्लावर नर्सरीची संपूर्ण ए टू झेड माहिती। यामध्ये बियाणं निवड, त्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे, त्यासोबत आपल्याला कशा पद्धतीनं बाकीची काळजी घ्यायची, रोपं कशी टाकायची किंवा शेडनेट आपल्याकडे कशा पद्धतीचं पाहिजे, त्यासोबत पुढे जाऊन रोपांसाठी काय खत व्यवस्थापन करावं लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, इथे तुम्ही मागे पाहताय की आपण फ्लावरची नर्सरी जी आहे ही टाकलेली आहे। आपण साधारण आता याच्यामध्ये 60,000 रोपांची लागवड केलेली आहे, ज्यामध्ये आपल्या जवळजवळ 5 एकर क्षेत्रासाठी पूर्ण नियोजन आहे। तर तुम्ही ते रोप पाहू शकता की कशा पद्धतीने टवटवीत अशी रोप आहेत, आणि विशेष म्हणजे फक्त आपल्या जुगाडू नर्सरीमध्ये हे आपण तयार केलेली आहेत। तर या नर्सरीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि त्याची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती आता सांगत आहे। तर मित्रांनो, विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये कळेल। तर आता ही जी व्हरायटी आपण लावलेली आहे ही आहे सिंजेंटाची 1522, जी आपल्याला 60 दिवसामध्ये जिकडं तिकडं झालेली दिसते, म्हणजे साधारणतः 60 दिवसामध्ये हे पूर्ण पीक निघून जात आहे। तर ही सिंजेंटाची 1522 जी व्हरायटी आहे तर ही आपण निवडलेली आहे खास करून या एप्रिलच्या लागवडीमध्ये, म्हणजे साधारणतः 1 एप्रिल रोजी आपली लागवड ही सुरू होणार आहे। तर या 1 एप्रिलच्या हिशोबाने आपण रोपं टाकलेली आहेत, काही 5 मार्चला टाकली आहेत, काही 7 मार्चला टाकली आहेत, काही 9 मार्चला टाकली आहेत, म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला लागवड करता येईल। तर रोपं टाकण्यासाठी आपल्याला कोकोपीट आणि ट्रे या 2 गोष्टी लागलेल्या आहेत। नर्सरी जी आहे, आपलं घरचं जे शेडनेट आहे साधारणतः 50% 75% ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, आणि बाकीचं जर स्पेस पाहिला तर इकडं कंपाऊंड जे आहे तर हे मोकळं ठेवलेलं आहे, की जेणेकरून खूप जास्त सावली त्याच्यामध्ये तयार होऊ नये, आणि जे नॉर्मल टेम्परेचर जे पाहिजे ते सुद्धा मेंटेन व्हावं आणि रोपांची व्यवस्थित वाढ व्हावी याच्यासाठी। तर व्यवस्थित आपण पूर्णपणे तुम्ही पाहू शकता शेड कशा पद्धतीचं केलं आहे। बांबू टाकलेले आहेत आणि वरून तार लावलेली आहे, आणि त्या तारेच्या वरून आपला पूर्ण शेडनेट टाकलेला आहे। तर एकंदरीत एकदम घरगुती पद्धतीनं आणि फक्त 2 माणसाला करता येईल एवढी नर्सरी आपण तयार केलेली आहे। तर याच्यासाठी आपण ट्रे नर्सरीमधूनच आणलेले आहेत, आणि कोकोपीट जे आहे तर हे सुद्धा आपण नर्सरीमधूनच आणलेलं आहे। तर हे झाल्यानंतर कोकोपीट आणल्यानंतर आपण कोकोपीट बाहेर काढून व्यवस्थित त्याला चोळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दगड वगैरे काही ठेवलेलं नाही आहे। आणि ट्रेमध्ये टाकण्या अगोदर आपण त्याच्यामध्ये पाणी शिंपडलेलं आहे, कारण एकदा की आपण ट्रेची भट्टी लावली की त्याच्यानंतर मग आपण त्याला पाणी देता येत नाही 2-2, 3-3 दिवस। त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच ट्रेमध्ये कोकोपीट टाकण्या अगोदर ते कोकोपीट जे आहे व्यवस्थित ओलं करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपले ट्रे पूर्ण भरलेले आहेत। ट्रे भरताना आपल्याला या ट्रेमध्ये पहा तुम्हाला एकच सीड दिसेल, आपण एका होलमध्ये फक्त एकच सीड टाकायचं आहे। काही शेतकऱ्यांचा असा अंदाज असू शकतो की काही उगतंय की नाही म्हणून 2-2 टाकायचे, अजिबात नाही। तुम्ही सुरुवातीला एक-एकच बी टाका, नंतर ज्या ठिकाणी उगणार नाही त्या ठिकाणी मग तुम्हाला एखादं बी टाकावं लागेल। हे बी टाकून झाल्यानंतर ट्रे जे आहेत तर ट्रे आपल्याला एक साईडला घ्यायचे आणि त्या ट्रेची भट्टी लावायची आहे। ट्रेची भट्टी लावायची म्हणजे काय, तर साधारणतः 10 ते 14 पर्यंत एक लाईन करायची, एकावर एक ट्रे आपल्याला ठेवायचे आणि ती व्यवस्थित झाकून ठेवायचे साधारणतः 2 दिवसासाठी। 48 तास आपल्याला एकावर एक ठेवून ते झाकून ठेवायचे आहेत। 48 तासानंतर ते काढायचे आणि मग आपल्या इकडे नर्सरीमध्ये आणायचे। नर्सरीमध्ये आणल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं आहे। आता हा झाला आपला पहिला टप्पा, की ज्याच्यामध्ये आपण ट्रे जे आहेत हे भट्टीमधून नर्सरीमध्ये आणलेत। आता पुढचा टप्पा, तर आता इथून पुढे आपलं सुरू होतं सकाळ संध्याकाळ पाणी। पण लक्षात असू द्या की इथे मला थोडासा अनुभव पण आला आणि जो मी तुम्हाला शेअर करायचा आहे। तर आता इथे पाहू शकता की काही रोपं जी आहेत ही खूप जास्त वेलीवर गेलेत। वेलीवर गेलेत म्हणजे काय, एक लक्षात असू द्या, फ्लावरचं झाड जे आहे त्याला खोड नसतं। त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या रोपा अवस्थेमध्येच व्यवस्थित पहिल्या काही कालावधीमध्ये आपल्याला स्प्रे देण्यात आला पाहिजे, त्यावेळेस त्याचं तिसरं पान जे आहे हे फुटतं आणि स्टीमची वाढ जी आहे ही थांबते। तर आता वाढ थांबवण्यासाठी काय करायचं आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे टिल्ट आणि कुमानियल। तर टिल्ट जे आहे आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपासाठी फक्त 2 मिली घ्यायचं आहे, आणि कुमानियल जे आहे साधारणतः 40 मिलीपर्यंत घ्यायचं आहे। एवढंच आपल्याला फक्त एकच स्प्रे, तो पण संध्याकाळच्या वेळी घ्यायचा आहे, आणि स्प्रे घेण्या अगोदर आपल्याला झाड जे आहेत म्हणजे रोपं जे आहेत व्यवस्थित धुवून घ्यायचे पाण्याने। प्रॉपर धुवून झाल्यानंतर संध्याकाळी नॉर्मल टेम्परेचर असताना आपल्याला त्याचा स्प्रे करायचा आहे। हा स्प्रे जो आहे साधारणतः 4थ्या ते 5व्या दिवशी, 4थ्या पण नाही 5व्या ते 6व्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचा आहे, ज्याच्यामध्ये स्टीमची साईज जी आहे नॉर्मली
5 इंचापेक्षा जास्त नसावी, म्हणजे तेवढी होऊ द्यायची नाही आहे. 5 इंचच्या आसपास आल्यानंतरच लगेच आपल्याला तो स्प्रे करायचा आहे. त्याच्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या गॅपमध्ये जर तुमच्या रोपांचं खोड जे आहे म्हणजे स्टीम जी आहे ही जर जाड नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला 43-13 आणि 052-34 हे टप्प्याटप्प्याने वापरायचं आहे. 43-13 आणि 052-34 वापरल्यानंतर रोपाचं जे काही खोड आहे म्हणजे ज्याला आपण स्टीम असं म्हणतो, तर ही स्टीम जी आहे ही थोडी साईज होते. आणि इकडे पाहू शकता तुम्ही की काही रोपं जी आहेत तर ही आपली उन्हामध्ये आलेली आहेत. दुसरा पण एक त्याला ऑप्शन आहे, टिल्ट कुमानेल तर आपल्याला घ्यावं लागतंच किंवा नाही घेतलं तरी पण जर इनिशियल स्टेजला आपल्याला कळलं की रोप जे आहे आपलं वेलीवर जातं आहे तर अशा वेळेस शक्यतो त्या रोपाला थोडंसं ऊन द्यायचं आहे. ऊन दिल्यानंतर त्याची वाढ जी आहे प्रॉपर होते आणि खोड जे आहे हे हळूहळू वाढायला सुरुवात होते. म्हणजे तिथंसुद्धा आपण नैसर्गिकरित्यासुद्धा ते करू शकतो, पण आपल्याला रिस्क नको म्हणून आपण टिल्ट कुमानेलचा स्प्रे घेतलेला आहे. शक्यतो परिस्थितीनुसार हा घ्यावा लागणार आहे, कारण मुळात या रोपाला खोड नाही आहे, त्यामुळं एक प्रिकॉशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला तो स्प्रे घ्यावा लागतो. तर एकंदरीत हे असं नियोजन आहे जे आपल्याला करावं लागतं फ्लावरच्या नर्सरीसाठी. तर साधारणतः आपलं रोप जे आहे 25 दिवसामध्ये लागवडीला येणार आहे. 25 दिवसामध्ये आपल्याला फक्त 2 ते 3च डोस द्यायचे आहे, ज्यामध्ये टिल्ट कुमानियल हे आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः 5व्या ते 6व्या दिवशी. त्याच्यानंतर आपल्याला 43-13 आणि 052-34 हे आलटून पालटून घ्यायचे आहेत 10 ते 15 दिवसाच्या गॅपमध्ये. आणि साधारणतः 20 दिवसानंतर 20 ते 21 दिवसानंतर 3 ते 4 दिवस आपल्याला ही रोपं हार्डनिंग करण्यासाठी ठेवायची आहेत. हार्डनिंग करण्यासाठी म्हणजे काय, तर ही रोपं आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहेत की जेणेकरून त्यांच्यावर नर्सरीतून गेल्यानंतर डायरेक्टली शेतामध्ये लागवड केल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारचा स्ट्रोक पडू नये, कोणत्या प्रकारचे त्याला स्ट्रेस दिसू नये, याच्यासाठी आपल्याला ती रोपं हार्डनिंग करण्यासाठी ठेवायची असतात. जसं की तुम्हाला तिकडे पलीकडे दिसतंय ती रोपं उन्हामध्ये आहेत. थोडक्यात आपण त्याची हार्डनिंग करतोय म्हणजे त्याला थोडंसं ऊन देतोय. हार्डनिंग करणं म्हणजे त्याचं थोडंसं त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि रोप हार्ड होण्यासाठी ते हार्डनिंग केली जाते. ही अशा पद्धतीनं केली जाते जी आपण शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये करू शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्या रोपांवर चांगल्या प्रकारे रिझल्टसुद्धा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, एकंदरीत ही माहिती होती आपल्या फ्लावर रोपांच्या नर्सरीची. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या नर्सरीचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आपण इकडं टप्प्याटप्प्यामध्ये ही रोपं करत आहोत. एक साधारणतः 10,000 रोपं आपण इकडं ही 5 तारखेच्या दरम्यान टाकलेली आहेत. तिकडं 5,000 जी आहेत ती साधारणतः 9 तारखेच्या दरम्यान टाकलेली आहेत आणि ही जी आहेत तर ही साधारणतः 13 ते 14 तारखेच्या दरम्यान ही टाकलेली आहेत. अजून आणखी जवळजवळ आपली 30,000 रोपं टाकणे बाकीची आहेत, तर ते सुद्धा आपण हळूहळू करून टाकत आहोत टप्प्याटप्प्याने, जेणेकरून आपल्यावर फार काही बर्डन होऊ नये. आणि जागा आपल्याकडं खूप काही मोठी नाही आहे, त्यामुळं जागेनुसार आपले हे रोपाचं नियोजन चालू आहे. तर मित्रांनो, एकदा नक्की कमेंटद्वारे कळवा की नर्सरीचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा डाऊट असतो की फ्लावरची जी नर्सरी आहे ही खूप किचकट काम आहे किंवा खूप चॅलेंजिंग काम आहे. तर हे चॅलेंज घेतलेलं कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.